रोजच्या उपयोगी पडतील अशा किचन टिप्स. 1. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. मसाल्याचा लाल रंग वर्षभर छान टिकतो. 2. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 चिमूटभर तांदूळ घालावे. पुरण चांगले घट्ट होते. 3. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यावर त्यात नारळाचा चव घालावा व नेहमी सारखा शिरा भाजावा. शिरा चवदार होतो. 4. मेथी भिजवताना लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून त्याची पावडर करायची व गव्हाच्या रव्यासोबत मिक्स करून लाडू करावेत. 5. गोड बुंदीचे बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर बनवावी. 6. आंब्याचा रस व श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खायचा सोडा दुधात मिक्स करून घातल्यास त्याचा आंबटपणा कमी होतो. आंबट पदार्थाचा जास्त साखर घातल्यास चव बदलते. 7. मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यावर त्यात रवा मिसळावा. वडे छान कुरकुरीत होतात. 8. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढाच्या वेळेस पाणी काढून टाकावे व ताक आंबट होत नाही. 9. ताकाची कढी केल्यावर कधी ताक फाटल्यासारखे वाटते, कढी फाटल्यासारखी वाटते तेव्हा शेंगदाणे घालून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. कढीत मिसळावी व कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. 1 उकळी आल्यावर गॅस बंद करावा. 10. काही भाज्या चिरताना हात काळे पडतात तेव्हा भाजी चिरताना हाताला व्हिनेगर लावावे व भाजी चिरून झाल्यावर हात कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाकावेत. 11. पेपर डोसाचे मिश्रण मिक्सरमधून करताना त्यात मध्यम आकाराचा 1 कांदा चिरून टाकावा. अर्धी वाटी दुधात 1 चमचा बेसन पीठ टाकून हे मिश्रण पीठ आंबवण्यासाठी ठेवावे. असे केल्याने डोसे छान पातळ व कुरकुरीत होतात. 12. इडल्या कुस्करून आपण नेहमी उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा, चांगला होतो. 13. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या घ्याव्यात. भात मोकळा व फडफडीत होतो. 14. कोबीची भाजी उरली असल्यास त्यात बेसन घालून परतून घ्या. गव्हाची कणिक मिसळून त्यात हे सारण भरून त्याचे पराठे बनवून ते सॉससोबत किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकता. 15. कच्चे बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नये. तसे प्लॅस्टिकच्या पिशवीतसुद्धा ठेवू नये व कांद्यासोबत पण ठेवू नये. त्यामुळे ते लवकर खराब होतात व नेहमी ते हवेशीर जागी ठेवावे. 16. तोंडात फोड झाल्यास दुधाची साय व दूध मध लावल्यास आराम पडतो. 17. वर्षभराची हळद व मसाला साठवताना त्यात हिंग ठेवावा, त्यामुळे कीड लागत नाही. 18. पुरणाची किंवा गुळाची किंवा सांज्याची पोळी करताना कणकेमध्ये किंचित सोडा मिसळावा, पोळी हलकी होते. 19. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत थोडी तुरीची डाळ मिक्स केली तर आमटीला चांगला कलर येतो. 20. बेसन लाडू बनवताना हरभऱ्याची डाळ चांगली भाजून दळल्याने पीठ भाजताना तूप कमी लागते व पीठ चटकन भाजले जाते. त्यामुळे लाडूचा पौष्टिकपणा वाढतो व लाडू पचायला हलके होतात. चला तर या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर होम शेफ मुरबाड या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करायला विसरू नका. थँक्यू.